नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बोर्डाच्या पेपरमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रॅक्टिस सेट तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.6 बघणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट सर्वात महत्त्वाचा आहे. का? कारण तर हा प्रॅक्टिस सेट बोर्डाच्या पेपरमध्ये 3 किंवा 4 मार्काला विचारला जातो. चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला. तर मित्रांनो, तर पहा इथं फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. प्रोडक्ट्स ऑफ प्रगतीचे 2 years ॲगो अँड 3 years हेन इज 84. फाइंड हर प्रेझेंट एज. आपल्याला प्रगतीचं प्रेझेंट एज काढायचं आहे. तिचं 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं एज दिलेलं आहे 84. आता इथे पहा, प्रगतीचं प्रेझेंट एज आपल्याला माहिती नाही, तर प्रगतीचं जे प्रेझेंट एज आहे आपण एक्स घेऊ. आणि बघा 2 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे 2 years अगो, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं जे एज आहे ते दिलेलं आहे. आपल्याला काय घ्यावं लागेल? x-2. आणि 3 वर्षाच्या नंतरचं एज विचारलेलं आहे, म्हणजे हे घ्यावं लागेल आपल्याला x+3. चला तर मग सॉल्व करूया प्रॉब्लेम. तर पहा, प्रगतीच प्रेझेंट एज विल बी x. त्यानंतर पहा, प्रगतीचं 2 वर्षापूर्वीच म्हटलेलं आहे वय. त्यानंतर प्रगतीच 2 year old एज काय असेल? x-2. त्यानंतर पहा, प्रगतीच आफ्टर 3 year एज काय येईल? x+3. आता फ्रॉम गिवन कंडिशन काय सांगितलेले आहे पहा, प्रगतीचं जे एज आहे आताचं ते आपण x घेतलेलं आहे. 2 वर्षापूर्वीचं वय तेच x-2 घेतलेलं आहे. त्यानंतर प्रगतीचं आफ्टर 3 year नंतर काय होईल? ती थोडी मोठी होईल, म्हणजे 3 वर्षानंतरचं एज घेतले आपण x+3. आता गिवन कंडिशन दिलेली आहे आपल्याला. तर पहा, इथे काय घेतलेलं आहे आपण? x-2 x+3. त्यांचं जे प्रोडक्ट दिलेलं आहे, प्रोडक्ट किती दिलेलं आहे? 84. प्रोडक्ट म्हणजे काय असतो? गुणाकार. त्यांच्या तिच्या वयाचा गुणाकार काय दिलेला आहे? 84 दिलेला आहे. तर पहा, इथे x-2 आहे, इथे x+3 आहे. फर्स्ट ब्रॅकेटने आपल्याला सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावे लागेल. तर पहा, x ने x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतो x² मायनस. आता x ने 3 ला मल्टिप्लाय केलं आपल्याला काय मिळतं? -3x मायनस 2 ने x ला मल्टिप्लाय केलं -2x प्लस 3 2 चा काय मिळतो आपल्याला? 6. इकडचे बघा, हे प्लस 84, इकडून काय झाले? हे -84. तर त्यानंतर हा x² प्लस 3 मधून 2 जर मायनस केले आपल्याला मिळतो 1. आता मायनस मायनस इथं काय होईल? प्लस 84 अँड 6 किती होतात? 90. आता आपल्याला 90 चे असे फॅक्टर काढायचे ज्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय येईल? 1 येईल. तर इथे पहा, x² प्लस 3 मधून 2 मायनस केले तर आपल्याला मिळतो x. आता इथे पहा, मायनस मायनस काय होईल? प्लस, आणि मोठ्या संख्येचे साइन मायनस घेतले. 84 अँड 6 किती होतात? 90 = 0. आता 90 चे असे फॅक्टर पडा ज्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर आपल्याला 1 मिळेल. तर पहा, 10 9 चा 90 x² आपण याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करणार आहोत. तर पहा, x² प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इक्वल काय येईल? 0 येईल. आता याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन काय घेता येईल? आपल्याला कॉमन घेता येईल x प्लस 10 इन ब्रॅकेट -9 x प्लस 10. त्यानंतर पहा, x -9 एका ब्रॅकेटमध्ये येईल, x -9 एका ब्रॅकेटमध्ये आणि x प्लस 10 एका ब्रॅकेटमध्ये, x प्लस 10. ओके, x इक्वल इकडचे पहा +9 इकडून काय -9 इकडून काय झाले? +9 और x इक्वल इकडचे +10 इकडून काय झाले? -10. तर पहा, x ची जी व्हॅल्यू आहे, एज कधीही निगेटिव्ह नसतं. मग इथे तुम्ही आपण लिहू शकता x इज नॉट इक्वल टू -10. का नसतं? कारण एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. therefore x इज नॉट इक्वल टू -10. तर x इक्वल काय येईल? 9. प्रगतीचं जे प्रेझेंट एज आहे ते काय आहे? 9. इथे लिहावं लागेल आपल्याला, प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 years. हा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द 2 कॉन्सेक्टिव्ह नॅचरल इव्हन नंबर इज 244. फाइंड द नंबर्स. आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे बघा.
काय दिलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे नॅचरल इव्हन नंबर. इव्हन नंबर तुम्हाला माहिती आहे, इव्हन नंबर कशाला म्हटलं जातं, ज्या नंबरच्या वनच्या प्लेसवर 0, 2, 4, 6 आणि 8 हे नंबर असतात त्यांना काय म्हटलं जातं, इव्हन नंबर म्हटलं जातं. आता इथे पहा, आपण फर्स्ट जो कॉन्स्टिट्यूटिव्ह नॅचरल इव्हन नंबर आहे तो आपण काय घेऊ, एक्स, कारण आपल्याला तो माहिती नाही. आणि सेकंड काय राहील, आता पहा एक जर आपण एक्स घेतला तर सेकंड इव्हन नंबर काय राहील, त्याच्यानंतरची 2 नंबरची संख्या म्हणजे एक्स प्लस काय राहील 2. तर इथे आपण लिहू पहा, let the x प्लस काय राहील 2 राहील. तर पहा, फ्रॉम गिवन कंडिशन काय सांगितलेले आहे, फ्रॉम गिवन कंडिशन काय सांगितलेलं आहे पहा, त्यांचे स्क्वेअर सांगितलेले आहे. तर स्क्वेअर म्हटल्याच्या नंतर एक्सचा पण स्क्वेअर येईल आणि इथे पण एक्स प्लस 2 त्याचा स्क्वेअर येईल. आता यांची जी काय सांगितलेली आहे सम किती आहे 244, सम दिलेले आहे 244. तर पहा इथे दिलेला आहे एक्स स्क्वेअर, एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 44. आता इथे एक्स स्क्वेअर तर राहील प्लस, आता इथे पहा आपला हा फॉर्म्युला लागू होईल इथं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर, कारण दोन्ही नंबरचा स्क्वेअर दिलेला आहे. ए बरोबर घ्या इथे एक्स, मग इथे एक्सचा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय एक्स मल्टिप्लाय काय येईल 2 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर काय येईल 2चा स्क्वेअर घ्या इक्वल टू 44. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 2 2चा काय येईल 4x इक्वल 2चा स्क्वेअर काय येतो 4 इक्वल टू 40. x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इकडचे 244 इकडून काय झाले मायनस 244. तर पहा इथे 2x स्क्वेअर आहे, इथे 4x आहे आणि इथं पहा 244 मधून आपल्याला 4 मायनस करायचंय. तर काय येईल पहा 2x स्क्वेअर प्लस 4x, आता प्लस मायनस मायनस होतं आणि मोठ्या संख्येचं साइन काय आहे मायनस, मग इथं मायनस घेतला 244 मधून 4 मायनस केले तर आपल्याला मिळतात 240. ओके, आता इथे पहा इक्वल 0 घ्या, इथे पण इक्वल 0. त्यानंतर पहा इथे 2x स्क्वेअर आहे, इथे 4x आहे, इथे 240 आहे, याला सगळ्यांना 2 ने डिवाइड होतं. 2 ने डिवाइड करून घ्या म्हणजे आपल्याला जे इक्वेशन आहे ते थोडंसं शॉर्ट इक्वेशन मिळेल. ओके, 2 1 चा 2, 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 1 चा 2, 2 2 चा 4. काय मिळालं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल 0. आता आपण याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहे. आपल्याला इक्वेशन काय मिळाले ते पहा पहिले, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल 0. आता मायनस 120, आता पहा मायनस 120चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला, त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय येईल 2x येईल. तर पहा 12 10चा किती येतं 120, 12 मधून 10 मायनस केले तर आपल्याला मिळतात 2x, हे प्लस येईल आणि हे काय येईल मायनस. एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल 0. कॉमन घेतलं एक्स, एक्स प्लस काय येईल इथे 12, इथे मायनस 10 आणि एक्स प्लस 12. तर पहा एक्स नेक्स्टला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर प्लस 12 नेक्स्टला मल्टिप्लाय केलं 12x मायनस 10 नेक्स्टला मल्टिप्लाय केलं 10x प्लस मायनस मायनस 12 10चा 120. एक्स मायनस 10 एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि एक्स प्लस 12 एका ब्रॅकेटमध्ये येईल. एक्स इक्वल 10 और एक्स इक्वल मायनस 12. इकडे मायनस एक दोन प्लस झालं, इकडे प्लस एक दोन काय झालं मायनस झालं. पण इथे पहा एक्स इज नॉट इक्वल टू मायनस, एक्स कधीही मायनस नसतो. आपल्याला काय लिहावं लागेल, इथे लिहावं लागेल एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 12, देअरफॉर एक्स इक्वल काय मिळालं आपल्याला 10. आता पहा एक नंबर आपल्याला मिळालेला आहे 10 आणि दुसरा नंबर काढायचा आपल्याला एक्स प्लस 2 दिलेला आहे. तर मग सेकंड नंबर काय राहील आपला, सेकंड नंबर एक्स प्लस काय आहे 2, एक्स मिळाला आपल्याला 10, 10 प्लस 2, तर सेकंड नंबर काय मिळाला आपल्याला 12. तर पहा द नॅचरल इव्हन नंबर इज, इथं लिहावं लागेल द natural number is 10 and 12. क्वेश्चन नंबर 3 पहा, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर द 150 ऑरेंज ट्री. द नंबर ऑफ ट्रीज इन इच रॉ इज 5 more than that in each column.
फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रॉ अँड इच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. इथे एक फ्लो चार्ट दिलेला आहे. इथे घेतलेला आहे पहा नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम. कॉलममध्ये किती ट्रीज आहेत माहिती नाही आपल्याला, तर आपण घेतलेला आहे एक्स. नंबर ऑफ ट्रीज इन अ रॉ. रॉमध्ये काय सांगितलेलं आहे पहा द नंबर ऑफ ट्री इन इच रॉ इज 5 मोर दॅन द इच कॉलम. कॉलमपेक्षा 5 त्या काय आहेत मोठ्या आहेत. मग इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला एक्स प्लस 5 घ्यावं लागेल. आता इथे टोटल नंबर ऑफ ट्रीज किती दिलेला आहे 150 दिलेला आहे. आपल्याला काय फाईंड नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम. कॉलमच्या ट्रीज किती आहेत किंवा रॉमध्ये किती ट्रीज आहेत आणि आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. ओके चला तर मग आपण हा क्वेश्चन फाइंड करून घेऊयात. तर पहा नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. कॉलममध्ये किती ट्रीज आहेत एक्स. त्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन रॉ. रॉमध्ये किती ट्रीज आहेत तर पहा कॉलममध्ये जेवढे ट्रीज आहेत त्याच्यापेक्षा काय आहेत 5 याच्यामध्ये जास्त झाडे आहेत. ओके तर आपण कॉलममध्ये किती घेतले होते एक्स. आता याच्यामध्ये मोर दॅन 5 आहे म्हणजे इथे काय येईल एक्स प्लस 5. आता टोटल नंबर ऑफ ट्रीज किती होते. टोटल नंबर ऑफ ट्रीज आहेत 150. ओके तर पहा फ्रॉम गिवन कंडिशन काय सांगितलेलं आहे पहा एक्स प्लस 5 इक्वल काय दिलं 150. आता ब्रॅकेटच्या बाहेर एक्स आहे तर एक्सने एक्सला मल्टिप्लाय होतो. एक्स काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्सला मल्टिप्लाय केलं आपल्याला मिळतं 5x इक्वल 150. आता इकडचे प्लस 150 इकडे काय होतील मायनस 150 होतील. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इक्वल 0. आता 150चे असे फॅक्टर सांगा ज्याची बेरीज किंवा ओके 15 10चा 150 हे काय येईल प्लस येईल आणि हे काय येईल मायनस येईल. मी फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करते. तुम्ही हेच प्रॉब्लेम तुम्ही फॉर्म्युला मेथडनेही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जी इझी मेथड वाटली त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा, उत्तर सेम येतं. ओके तर इथे पहा एक्स स्क्वेअर प्लस 15x. आता हे मायनस 10x मायनस 150 इक्वल काय आहे 0. एक्स इथे कॉमन मी एक्स घेतला एक्स प्लस 15 मायनस 10 इथे मायनस दिलेला आहे तर मायनस 10 एक्स प्लस काय येईल आपलं 15. इथे नेहमी आन्सर चेक करून घ्यायचं. इथं जर थोडंसं प्लस मायनसमध्ये जरी प्रॉब्लेम आला तर आपला आन्सर रॉंग येऊ शकतं. तर पहा एक्सला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर प्लस एक्सनं 50ला मल्टिप्लाय केलं 15x मायनस 10ने एक्सला मल्टिप्लाय केलं मायनस 10x मायनस प्लस काय होतं मायनस प्लस मायनस होतं. 15ने 10ला मल्टिप्लाय केलं 15 10चा 150 पण कोणते मायनस 50. ओके आता एक्स मायनस 10 एका ब्रॅकेटमध्ये येतील आणि एक्स प्लस 15 एका ब्रॅकेटमध्ये येतील. एक्स इक्वल 10 इकडचे प्लस 10 मायनस 10 इकडून काय झाले प्लस 10 झाले और एक्स इक्वल मायनस 15 इकडे प्लस 15 होते इकडून झाले मायनस 15. पण आपण इथे लिहू शकतो एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 15 देअरफॉर एक्स इक्वल 10. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 10 मिळालेली आहे. म्हणजे जे नंबर ऑफ ट्रीज ऑफ कॉलम किती आहेत एक्स आहेत. इथं आपण लिहू शकतो नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती आहेत 10. आता आपल्याला काय काढायचं आहे नंबर ऑफ ट्रीज इन अ रॉ मध्ये. तर पहा नंबर ऑफ ट्रीज इन रॉ किती दिलेला आहे एक्स प्लस 5. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 10 प्लस 5 इक्वल काय होईल 15. नंबर ऑफ ट्रीज इन रॉ किती आहे 15. ओके तर पहा क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय द 5 years. The sum of the reciprocal of their present age is 1/6. Find their the present age. आपल्याला विवेक आणि किशोरचे एज काय करायचे फाइंड करायचे आत्ताचे. ओके विवेक काय आहे विवेक इज ओल्डर दॅन किशोर. किशोर पेक्षा विवेक काय आहे 5 वर्षांनी मोठा आहे. तर आपण पहिले घेऊ किशोर प्रेझेंट एज इज काय येईल एक्स येईल. त्यानंतर विवेक प्रेझेंट एज विल बी काय येईल एक्स प्लस 5. आता त्यानंतर काय सांगितलं द सम ऑफ द रिसिप्रोकल ऑफ देअर प्रेझेंट एजेस. आता पहा सम ऑफ रिसिप्रोकल ऑफ देअर प्रेझेंट एज किती दिलेलं आहे 1/6. आता यांच्या दोघांच्या वयाची रिसिप्रोकल म्हणजे काय असतं 1/x. त्यानंतर प्लस इथे 1/x प्लस 5 किती दिलेला आहे रिसिप्रोकल 1/6. आता पहा इथे आपण गिवन कंडिशन नुसार इथे इक्वेशन काय केलेलं आहे बनवलेलं आहे. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. तर पहा x ने 1 ला मल्टिप्लाय केलं आपल्याला मिळेल x प्लस 5 प्लस x ने 1 ला मल्टिप्लाय केलं x अपॉन इथे पहा x
एक्स प्लस 5 इथे मल्टिप्लायमध्ये आहे इक्वल 1/6. तर पहा इथे मिळेल एक्स एंड एक्स किती झालं 2x प्लस 5. एक्स काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 5xला मल्टिप्लाय केलं 5x इक्वल 1/6. आता परत इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे पहा, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 2x प्लस 5 इक्वल 1 एक्स स्क्वेअर प्लस 5x. 6 2चा किती येतं 6ला 2ला मल्टिप्लाय केलं 6 2चा मिळतं आपल्याला 12x प्लस 6 5चा किती येतं 30 इक्वल 1xला मल्टिप्लाय केलं तर इथे एक्स स्क्वेअर प्लस इथे येईल 5x. तर पहा 12x प्लस 30 इक्वल एक्स स्क्वेअर प्लस इथे मिळालेलं आपल्याला 5x. आता इथे पहा एक्स स्क्वेअर, आता हा नंबर मोठा कारण इथे स्क्वेअर दिलेला आहे तर या 12x प्लस 30ला आपण या साईडला आणू एक्स स्क्वेअर प्लस 5x. इकडचे प्लस 12x इकडून काय झाले मायनस 12x प्लस 30 इक्वल 0. एक्स स्क्वेअर प्लस आता इथे पहा प्लस मायनस काय होतं मायनस होतं 12मधून 5 मायनस केले आपल्याला तर आपल्याला मिळतात मायनस 7x प्लस 30 इक्वल 0. 30चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला ज्याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे 7 मिळालं पाहिजे. तर पहा कोणते फॅक्टर पडतात असे 10 3चा 30. ओके 10मधून 3 मायनस केले तर आपल्याला 7 मिळतात. 10 3चा 30 हे मायनस घ्यावं लागेल हे प्लस घ्यावं लागेल. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x प्लस 30 इक्वल 0. इथे कॉमन घेते मी x ब्रॅकेटमध्ये x आहे एक्सचा स्क्वेअर मायनस इथे काय येईल 10 प्लस इथे येईल 3x मायनस 10. आता इथे पहा x नेक्स्टला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर 10 नेक्स्टला मल्टिप्लाय केलं मायनस 10x 3 xला मल्टिप्लाय केलं प्लस 3x. आता इथे पहा इथे पण काय येईल 3 xला मल्टिप्लाय केलं तर 3x आणि इथे पहा 30 10 3चा काय येतं 30 येतं. ओके इथे पहा x प्लस 3 एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि x मायनस 10 एका ब्रॅकेट x इक्वल इकडचे प्लस 3 इकडून मायनस 3 झाले और x इक्वल इकडचे मायनस 10 इकडून काय झाले प्लस. देअर फोर्स x इज नॉट इक्वल टू मायनस 3. देअर फोर्स x इक्वल काय मिळालेलं आपल्याला 10 मिळालेलं आहे. म्हणजे किशोरचं जे एज आहे किशोरचं प्रेझेंट एज काय मिळालेलं आपल्याला 10 मिळालेलं आहे. किशोर प्रेझेंट एज. आता आपल्याला काढायचं आहे विवेकचं प्रेझेंट एज. एक्स प्लस काय आहे 5. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 10 10 प्लस 5 किती मिळालेलं आहे 15. म्हणजे किशोरचं वय आपल्याला मिळालेलं आहे 10 इयर्स अँड विवेक जो आहे विवेकचं एज काय मिळालेलं आहे आपल्याला 15 इयर्स. ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन अ सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट टेस्टपेक्षा त्याला सेकंड टेस्टमध्ये 10 मार्क काय मिळालेले आहे जास्त मिळालेले आहे. 5 times the score of the second test is the same as the score of the square of the score in the first test. Find the score of in the फर्स्ट टेस्ट. त्याला फर्स्ट टेस्टमध्ये किती स्कोअर मिळालेला आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर पहा सुयशचा जो आहे फर्स्ट टेस्टमध्ये काय मिळालेलं आहे त्याला सेकंड टेस्टमध्ये x प्लस 10 मार्क मिळालेले आहे. ओके म्हणजे फर्स्ट टेस्टपेक्षा त्याला सेकंड टेस्टमध्ये 10 मार्क एक्स्ट्राचे मिळालेले आहे. मग फर्स्ट टेस्टचे मार्क काय असतील त्याचे x असतील सेकंड टेस्टचे काय असतील x प्लस 10 असतील. आता आपण चला इक्वेशन तयार करून हा एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. पहा लेट्स सुयश स्कोर्ड इन अ फर्स्ट युनिट टेस्ट. विल बी आपण काय घेतलेला आहे x घेतलेला आहे. त्यानंतर पहा सेकंड युनिट टेस्ट मध्ये जे मार्क दिलेले आहे ते फर्स्ट युनिट टेस्ट पेक्षा काय दिलेले आहे 10 ने जास्त दिलेले. ओके देन द स्कोअर काय सांगितले त्यानंतर पहा 5 टाइम मार्क इन द फर्स्ट युनिट टेस्ट आणि काय दिलेलं आहे त्याचा स्क्वेअर दिलेला आहे. ओके पहा इथे काय घेतलेलं आहे लेट्स द सेकंड युनिट टेस्ट मार्क विल बी आणि 5 टाइम काय दिलेलं आहे 5 टाइम काय दिलेलं आहे जास्त दिलेलं आहे तर मग x प्लस काय येईल इथे 10 येईल. ओके त्यानंतर फर्स्ट युनिट टेस्ट जो आहे
फर्स्ट युनिट टेस्टचा जो स्क्वेअर जे मार्क आहेत तिचे, तर त्यात काय दिलेलं आहे, स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे एक्सचा काय येईल, स्क्वेअर. आता फ्रॉम गिवन कंडिशन आता पहा, फर्स्ट युनिट टेस्टमध्ये तिला मार्क काय आहे ते आपल्याला माहिती नाही, पण त्या मार्कचा काय दिलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे. तर हे घ्या एक्स स्क्वेअर इक्वल. त्यानंतर पहा इथे काय सांगितलेलं आहे की जी सेकंड युनिट टेस्ट आहे तिला सेकंड युनिट टेस्ट मध्ये पहिल्या युनिट टेस्टपेक्षा 10 जे मार्क आहे, पहिल्या युनिट टेस्टमध्ये तिला जेवढे मार्क होते त्या मार्कपेक्षा 5% म्हणजे 5 वेळेस ते मार्क केल्याच्या नंतर जेवढे होतात त्याच्या 10 मार्क तिला काय आहेत, जास्त आहेत. मग इथे पहा काय होईल, 5x + 10. बघा फर्स्ट युनिट टेस्टमध्ये तिला किती मार्क होते, एक्स होते, आपल्याला माहिती नाही. त्याच्यानंतर सेकंड युनिट टेस्टमध्ये फर्स्ट युनिट टेस्टपेक्षा 5 टाइम जास्त आहेत आणि 5 टाइमपेक्षा 10 मार्क तिचे काय आहेत, जास्त आहेत. मग काय येईल कंडिशन, x + 10. तर इथे पहा एक्स स्क्वेअर इक्वल 5x ला मल्टिप्लाय करा 5x + 5 10चा काय येते इथं 50. आता x स्क्वेअर मायनस 5x + 50 इक्वल काय येईल 0. आता 50चे फॅक्टर सांगा मला ज्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल, -5. तर पहा 10 5चा काय येतं, 10 5चा 50 मिळतं ना, 10 5चा 50. आता हे मायनस घ्यावं लागेल, हे काय घ्यावं लागेल आपल्याला, प्लस घ्यावं लागेल. तर इथं पहा एक्स स्क्वेअर, इथे पहा एक्स स्क्वेअर इक्वल 5x ला मल्टिप्लाय केलं 5x + 5 10चा काय मिळतं आपल्याला 50. इथे पहा एक्स स्क्वेअर इकडचे +5 इकडे येऊन काय झाले -5x + 50 इक्वल 0. आता 50चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला, त्याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर काय मिळेल आपल्याला -5 मिळेल. तर पहा 10 5चा 50, 10 मधून 5 मायनस केलं तर आपल्याला काय मिळतात, 5 मिळतात. हे मायनस येईल, काय येईल, प्लस येईल. एक्स स्क्वेअर मायनस 10x + 5x + 50 इक्वल काय येईल 0. आता इथे पहा कॉमन काढायचं आपल्याला, x - 10 एका ब्रॅकेटमध्ये येईल. आता इथे +5 x मायनस काय होईल 10 मिळेल. ओके. आता इथे पहा x + 5 एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि x - 10 एका ब्रॅकेटमध्ये येईल. x इक्वल काय मिळेल आपल्याला, x इक्वल इकडचे +5 इकडून काय झाले -5 और x इक्वल इकडचे -10 इकडून काय झाले +10. तर पहा जे सुयश आहे, सुयशला फर्स्ट युनिट टेस्टमध्ये किती मार्क मिळालेले आहे, 10 मार्क. इथं आपल्याला लिहावं लागेल सुयश किती मिळालेले आहेत त्याला फर्स्ट युनिट टेस्टमध्ये मार्क 10 मार्क. क्वेश्चन नंबर 6 पहा, मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस अ मेकिंग अर्थन पॉट्स. ही मेक्स अ क्रेटन नंबर ऑफ पॉट्स ऑन अ डेली बेसिस. पहा मिस्टर कासमने एक छोटासा बिझनेस सुरू केला पॉट बनवण्याचा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ पॉट इज किती दिलेली आहे, 40 रुपीज. प्रोडक्शन कॉस्ट जी आहे त्याची किती दिलेली आहे, 40 रुपीज दिलेली आहे. 10 टाइम द टोटल नंबर ऑफ द पॉट्स. जेवढे पॉट्स होते त्या पॉट्सच्या किती दिलेल्या आहे, 10 टाइम जास्त दिलेले आहे. ही मेक्स इन अ 1 डे. ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. तो रोज डेली जे पॉट्स बनवतो त्याची जी रेट आहे ती किती दिलेली, 600. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तो पर डेला किती पॉट्स बनवतो हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला पर डेला तो किती पॉट्स बनवतो हे माहिती नाही, मग आपण ते घेऊया. पहा मिस्टर कासमने जेवढे पॉट बनवलेले आहे पर डेला ते आपण काय घेतलेले आहे, एक्स घेतलेले आहे. त्यानंतर पहा कॉस्ट ऑफ इच अर्थन पॉट. आता किती दिलेलं आहे इथे पहा, तर काय सांगितलेलं आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट्स इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स ऑफ टोटल नंबर ऑफ पॉट. जेवढे त्यांनी पॉट बनवलेले आहेत त्या पॉटपेक्षा 10 टाइम काय दिलेले आहे, मोर दॅन दिलेले आहे. मग आपल्याला कंडिशन काय घ्यावं लागेल, आपण पॉट किती बनवते असं घेतलं होतं, एक्स घेतलं होतं, मग हे 10x. याची कॉस्ट किती दिलेली आहे, 40 रुपीज. मग आपल्याला काय घ्यावं लागेल, सेकंड 10x + 40. 10x प्लस काय घेतलेलं आहे आपण, 40 घेतलेलं आहे. तर पहा फ्रॉम गिवन कंडिशन काय सांगितलेलं आहे, x इक्वल. आता इथे पहा हे काय घेतलेलं आहे आपण, त्याने जेवढे कॉस्ट रोज पॉट बनवतो त्याच्या 10 पट
काय बनवतो तो रोज बनवतो बघा. 10x प्लस काय दिलेलं त्याची कॉस्ट जी दिलेली आहे, कॉस्ट किती दिलेली आहे 40 रुपीज दिलेली आहे. तर इथे पहा 10 हे 10x प्लस 40 त्याची जी किंमत आहे किंवा त्याची जी प्राइस आहे ती किती दिलेली आहे. त्यांनी डेली किती रुपयाचे बनवतो तो 600 रुपीजची तो डेली पॉट बनवतो. ओके, आता पहा इथे मल्टिप्लाय आहे तर 10x ला मल्टिप्लाय केलं तर मिळेल आपल्याला 10x स्क्वेअर प्लस 14x ला मल्टिप्लाय केलं 14x इक्वल येईल 600. आता इथे पहा 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इक्वल काय येईल 0. आता मला 600चे असे फॅक्टर पाडण्यापूर्वी इथे एक ऑब्झर्व करा. इथे पहा सगळ्यांना 10 न डिवाइड होतं ना, सगळ्यांना 10 न डिवाइड करून घ्या पहिले, म्हणजे आपल्याला इक्वेशन थोडंसं शॉर्ट होईल. 10 1 चा 10, 10 4 चा 40, 10 6 चा 60, 10 60 x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इक्वल काय मिळेल 0. आता आपल्याला 60चे फॅक्टर पाडायचे ज्याची त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय येईल 4 येईल. तर पहा 10 6 चा 16, 10 मधून 6 मायनस केलं तर आपल्याला काय मिळतात 4. इथे घ्या 10 6 चा 16, 10 मधून 6 मायनस केले आपल्याला 4 मिळतात. हा प्लस घ्यावा लागेल, हा मायनस. तर इथे येईल पहा x स्क्वेअर प्लस 4x सॉरी इथे काय घ्यावं लागेल फॅक्टर घ्यावं लागेल 10x मायनस 6x मायनस 60 वर 0. कॉमन काय घ्यावं लागेल आपल्याला x प्लस 10 त्यानंतर इथे मायनस 6 आणि x प्लस काय घ्यावं लागेल 10 x मायनस 6 इन ब्रॅकेट अँड सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस काय घ्यावं लागेल आपल्याला 10. x इक्वल इकडचे प्लस 6 इकडे मायनस 6 इकडे काय होतील प्लस 6 और x इक्वल इकडचे प्लस 10 इकडे काय होतील मायनस 10. x इज नॉट इक्वल टू मायनस 10 देअरफोर x इक्वल किती मिळेल आपल्याला 6. आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर पहा कासमने जे पर डेला बनवलेले पॉट आहेत ते किती आहेत 6 आहेत. त्यानंतर पहा ही मेक्स नंबर ऑफ पॉट ही मेक्स पर डे किती दिलेलं होतं आपल्याला 10x प्लस 40 दिलेलं होतं. 10x प्लस काय होतं 40. इथे 10x ची व्हॅल्यू काय आहे 6 प्लस 40. आता 10 6 चा किती येतं 10 6 चा येतं 60, 60 प्लस 40 इक्वल किती येतं 100. म्हणजे त्याने पर डे जे पॉट आहेत ते किती बनवलेले आहेत त्याने पर डेला 100 पॉट्स. क्वेश्चन नंबर 7 पहा. प्रतीक नावाचा एक मुलगा आहे जो ट्रॅव्हल करतोय बोटने आणि तो बघा प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल. आता त्याला ट्रॅव्हल्स करायला 8 तास लागलेले आहे. तो बघा काय सांगितलं 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. तो डाऊन स्ट्रीमने 36 किलोमीटर गेला आणि सेम स्पॉटने परत आला. द स्पीड ऑफ बोट इज स्टील वॉटर इन द 12 किलोमीटर. जी स्पीड आहे वॉटरमध्ये बोटची ती किती दिलेली आहे 12 किलोमीटर दिलेली. आपल्याला स्पीड फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर पहा पहिल्यांदा आपण कंडिशन मांडून घेऊ. आन्सर इज द स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर. आता पहा प्रतीकची जी द स्पीड ऑफ द बोट वॉटर किती दिलेली आहे 12 किलोमीटर पर आवर्स. ओके, त्यानंतर पहा स्पीड ऑफ वॉटर करंट काय दिलेलं आहे द स्पीड ऑफ वॉटर करंटचा स्पीड दिलेला नाही आहे आपल्याला, तोच फाइंड करायचा आहे वॉटर करंटचा स्पीड. तर तो काय घेऊ आपण x घेऊ. त्यानंतर पहा स्पीड ऑफ वॉटर करंट आपण घेतलेला x. त्यानंतर पहा डाऊनस्ट्रीमचा जो स्पीड दिलेला आहे त्याचा अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीमचा स्पीड. आता बघा ही बोट आहे, हे पाणी आहे. ज्यावेळेस ही बोट अपस्ट्रीम जाते इकडे जाते आणि प्रवाहाच्या दिशेने जाते, ज्यावेळेस प्रवाहाच्या दिशेने जाते त्यावेळेस जो काही स्पीड असतो तर तो काय असतो प्लसमध्ये असतो. म्हणजे पहा ती 12 किलोमीटर जाते पर आवर्स. आता आपल्याला करंट माहिती नाही वॉटर करंट तो आपण घेतलेला एक्स आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे त्यावेळेस जो आहे तो स्पीड जो आहे कमी होतो म्हणजे काय होईल 12 मायनस एक्स होईल. ओके, तर आपण ही कंडिशनमध्ये ॲड करूयात. तर पहा स्पीड जो दिलेला आहे डाऊनस्ट्रीमचा 12 प्लस एक्स घेतलेला आहे अपस्ट्रीमचा आणि डाऊनस्ट्रीमचा घेतलेला आहे 12 मायनस एक्स. तर पहा फ्रॉम गिवन कंडिशन आता पहा इथे जो स्पीड दिलेला आहे बघा प्रतीकला 8 hours लागतात जाऊन येण्यासाठी.
तर पहा आपल्याला माहिती आहे आपल्याला स्पीड काढायचं आहे. तर स्पीड इक्वल फॉर्म्युला आहे स्पीड इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स किती दिलेला आहे 36 किलोमीटर. टाइम किती लागलेला आहे पहा अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीमचा इथे दिलेला आहे 12 प्लस एक्स प्लस डिस्टन्स काय आहे 36. टाइम किती लागलेला आहे 12 मायनस एक्स. आता इथं पहा डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम किती दिलेला आहे टाइम दिलेला आहे 8 आवर्स. डिस्टन्स काय दिलेला आहे 36. जाताना पण 36 लागलेला आहे त्याला 12 प्लस एक्स प्लस 36 इथे 12 मायनस एक्स. ओके. आता इथे पहा यामधून आपल्याला कॉमन घ्यावा लागेल. पहा इथे 36 दिलेलं आहे इथे पण 36 दिलेलं आहे. जर आपण 36 ला कॉमन घेतलं तर आपल्याला ब्रॅकेट मिळतो 1 12 प्लस एक्स प्लस 1 12 मायनस एक्स. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 8 इक्वल 36. 12 वनचा काय मिळेल 12 मायनस एक्स प्लस 12 वनचा 12 प्लस एक्स अपॉन 12 12 काय येतं 144 प्लस मायनस मायनस एक्स एक्स मिळेल एक्सचा स्क्वेअर. तर पहा 8 इक्वल 36 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स अपॉन मिळालेले आपल्याला 144 मायनस एक्सचा स्क्वेअर. आता इथे पहा प्लस मायनस एक्स एक्स काय झालेला आहे कॅन्सल. 8 आता इकडे पहा इकडे मल्टिप्लायमध्ये आहे 36 इकडे काय होईल डिवाइडमध्ये येईल इक्वल. इथे पहा 12 12 12 अँड 12 किती होतात 12 12 24. ओके अपॉन 144 मायनस एक्सचा स्क्वेअर. इथे पहा 4 ने डिवाइड होतं 4 1 4 4 2 8 4 9 36 2 अपॉन 9 इक्वल 24 अपॉन 144 मायनस एक्सचा स्क्वेअर. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. तर पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2 ने 144 ला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतात बघा 2 1 चा 2 2 4 चा 8 2 4 चा 8. इथं मायनस आहे 2 ने एक्सला मल्टिप्लाय केलं काय मिळेल आपल्याला 2x स्क्वेअर इक्वल 24 ने जर 9 ला मल्टिप्लाय केलं तर 24 9 चा येतं 260. ओके. आता इथे पहा मायनस 2x स्क्वेअर इक्वल 216 मायनस 288 मायनस 2x स्क्वेअर इक्वल. आता 288 मधून 216 मायनस करा आपल्याला काय मिळतं आपल्याला मिळतात मायनस 72. ओके. मोठ्या संख्येचं साईन मायनस आहे तर मायनस घेतलेला आहे. तर इथे पहा इथे मिळालेलं आहे मायनस 2x स्क्वेअर इक्वल मायनस 72. आता इथे पहा मायनस मायनस प्लस होतं. आता इथं एक्स स्क्वेअर इक्वल मायनस 72 अपॉन मायनस 2. 2 ने जर 72 ला डिवाइड केलं तर आपल्याला मिळतं 2 1 चा 2 2 3 चा 6 अँड 2 6 चा 12. एक्स स्क्वेअर इक्वल मिळालेला आहे 36. आता याचा आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं तर याला आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये घ्यावं लागेल. तर एक्स इक्वल अंडर रूट 36. तर एक्स इक्वल मिळालेलं आहे आपल्याला 6. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला 6 मिळालेले आहे. म्हणजे जो काही स्पीड ऑफ अ वॉटर करंट इज किती आहे 6. इथे आपल्याला लिहावं लागेल स्पीड ऑफ वॉटर करंट 6 किलोमीटर पर आवर्स. हा क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे. पिंटू टेक 6 days मोर दॅन दोज द निशू टू कम्प्लीट क्रिएटेड वर्क्स. ओके. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इन इट 4 days. हाऊ मेनी डेज वुड इट्स टेक द कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलॉन. पहा एक पिंटू नावाचा मुलगा आहे आणि दुसरा आहे निशू नावाचा मुलगा. निशूला एक काम कंप्लीट करण्यासाठी जेवढे दिवस लागतात तेवढ्या दिवसापेक्षा पिंटूला त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर दोघांनी मिळून ते काम केलं तर त्यांना 4 दिवस लागतात. तर पहा इथे काय सांगितलं हाऊ मेनी डेज विल इट टेक्स टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलॉन. त्यांना ते वर्क कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचे. तर पहा आपण इथे पहिल्यांदा निशूला पूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात ते आपल्याला माहिती आहे. तर ते आपण काय घेऊयात एक्स घेऊयात. लेट टेकन बाय निशू टू कंप्लीट द वर्क
विल बी एक्स. ओके. त्यानंतर पहा पिंटूला ते काम कंप्लीट करण्यासाठी निशूपेक्षा किती दिवस जास्त लागतात? 6 दिवस लागतात. तर पहा पिंटू टेक्स टू कंप्लीट द वर्क विल बी घेऊ आपण x+6. ओके. त्यानंतर पहा दोघांनी जर ते काम कंप्लीट केलं तर दोघांना काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात? 4 दिवस लागतात. आपल्याला ते पण लिहावं लागेल. डेज taken if both work together will be काय? 4 डे. आता पहा एक काम आहे, फॉर एक्झाम्पल हे काम आहे. आता हे काम एक व्यक्ती आहे ते कंप्लीट करत आहे. एवढं काम त्याने जर एका दिवशी कंप्लीट केलं तर हे काम त्यांनी किती केलं? आपण कसं लिहितो? हे एकास 4 म्हणजे त्यांनी जे आहे 4 मधून एक काम काय केलं आहे? कंप्लीट केलं आहे. आता हे जे एवढे दोन जे भाकरी आहेत तर आपण काय लिहितो? 2/4 म्हणजे 2 1 2 2 2 4. अर्धे काम इथे काय झालेले आहे? कंप्लीट झालेले आहे. आता हे जर पूर्ण असेल तर आपण घेतो 4/4 म्हणजे 4 1 4. हे पूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी त्याला किती दिवस लागलेला आहे? 1 दिवस लागलेला आहे. 4 दिवस लागले एका व्यक्तीला. तर आता आपल्याला याला कसं घेता येईल पहा. आपण डायरेक्टली कंडिशन घेऊया. फ्रॉम गिवन कंडिशन पहा काय सांगितलेलं आहे त्यांना काम. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आपण जो x आहे त्याला कसं घेऊ शकतो? 1/x प्लस 1/x+6 इक्वल 1/4. दोघांना काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात? 1/4. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. x+6 प्लस x+6 इक्वल काय? 1/4. आता x अँड x किती झाले? 2x+6 x झाला x² प्लस 6 नेक्स्टला मल्टिप्लाय केलं 6x इक्वल 1/4 काय मिळेल आपल्याला? 4 मिळेल. ओके. त्यानंतर इथे पहा 2x+6 मिळालेला आहे. 2x+6/x² प्लस 6x इक्वल मिळालेला 1/4. आता इथे परत आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 4 2x+6 इक्वल 1 x² प्लस 6x. 4 2ला मल्टिप्लाय केलं 4 2 8x प्लस 6 4 किती येतं? 24 x² प्लस 6x. आता इथे पहा मोठी जी बाजू असते किंवा मोठी जी साईड आहे त्या साईडला आपण तर इथे आहे मोठी साईड x² प्लस 6x. ओके. इकडचे प्लस 8 इकडे येऊन काय झाले? -8x प्लस 24 इक्वल 0 x². आता प्लस मायनस काय होईल? मायनस होतं. 8मधून 6 गेले आपल्याला मिळतात 2x प्लस 24 इक्वल काय आहे? 0. आता आपल्याला 24चे फॅक्टर पाडायचे आहे ज्याची ॲडिशन काय आली पाहिजे? -2x आली पाहिजे. ओके. तर पहा 6 4चा 24 मिळतो आपल्याला. हे मायनस घ्यावं लागेल, हे प्लस घ्यावं लागेल. x² मायनस 6x प्लस 4x प्लस 24 इक्वल काय मिळेल आपल्याला? 0. आता कॉमन घ्या याच्यामधून. कॉमन काय मिळेल आपल्याला? तर पहा कॉमन आपण इथे डायरेक्ट ॲज इट इज घेऊ. x² मायनस 6x प्लस 4x प्लस 24 इक्वल 0. कॉमन काय घेता येईल आपल्याला? x मायनस 6 प्लस 4 x मायनस काय घेते? 6. x प्लस 4 एका ब्रॅकेटमध्ये आणि x मायनस 6 एका ब्रॅकेटमध्ये. x इक्वल -4 इकडचे प्लस इकडून मायनस झाले और x इक्वल काय मिळेल? इकडचे मायनस इकडून काय झाले? +6. तर पहा आपल्याला x ची एक व्हॅल्यू मिळालेली आहे -4 आणि x ची एक व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 6. पण x इज नॉट इक्वल टू मायनस. ओके. x कधीही मायनसमध्ये नसतो. म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल x इज नॉट इक्वल टू -4 इज नॉट पॉसिबल. पॉसिबल आहे काही नाही. देअरफोर x इक्वल काय मिळालेलं आहे आपल्याला? 6 मिळालेलं आहे. म्हणजे निशूचे जे वर्क आहे निशूने ते काम कंप्लीट करण्यासाठी निशूला किती डेज लागलेले आहे? 6 डेज लागलेले आहेत. तर इथे आपल्याला लिहावं लागेल डेज देन बाय निशू. डेज देन बाय निशू किती लागलेले आहेत? 6. आता आपल्याला काढायचं आहे पिंटू. पिंटूला निशूपेक्षा किती दिवस जास्त लागलेले आहेत? 6 दिवस. डेज देन बाय पिंटू x प्लस 6. तर x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 6. 6 प्लस 6 इक्वल काय मिळालेले आहे? 12. पिंटूला किती दिवस लागलेले आहेत? 12. आणि निशूला किती लागलेले आहेत? 6 डेज. क्वेश्चन नंबर 9 पहा. इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर. 460 को अगर कोणत्या नॅचरल नंबरनं जर आपण डिवाइड केलं तर त्याला क्वेश्चन सांगितलेलं आहे 6 मोर दॅन द 5 टाइम्स द डिव्हिजन.
जो क्वेश्चन आहे तो काय येईल 6 मोर दॅन द 5 टाइम द डिव्हिजन. डिव्हिजनपेक्षा 5 टाइम आपण त्याच्या म्हणजे 5 पटपेक्षा 6ने तो काय दिलेला आहे मोठा दिलेला आहे. आणि त्याची जी रिमाइंडर म्हणजे बाकी जे दिलेली आहे ते काय दिलेले आहे 1 दिलेले आहे. आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे त्यांनी शोधायला सांगितलेलं आहे क्वेश्चन अँड डिव्हिजन शोधायला सांगितलेलं आहे त्यांनी. तर पहा तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट माहिती होण्यापूर्वी ज्यावेळेस आपण डिव्हिजन करतो फॉर एक्झाम्पल मी ते एक एक्झाम्पल घेते 14ला डिवाइड करत आहे मी 3ने तर काय मिळतं आपल्याला 3 4 चा 12 कॅरी काय मिळालेली आहे मला 2. ही आहे आपली रिमाइंडर. ओके ही बाकी तुम्हाला माहिती आहे. आता याच्यामध्ये पहा हा जो 14 त्यानंतर हा 3 त्यानंतर हा 4 अँड 1 हा जो 14 आहे हा 14 काय आहे डिव्हिडंट आहे. हा 3 काय आहे हा 3 आहे डिव्हिजर. हा 4 काय आहे हा 4 आहे क्वेश्चन. ओके आणि 1 काय आहे 1 आहे रिमाइंडर. जर तुम्हाला हे समजलं असेल तर हे क्वेश्चन समजतो आणि तुम्ही इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके तर पहा या कंडिशन मध्ये जे डिव्हिजर आहे डिव्हिजर आपल्याला दिलेलाच नाही आहे आपल्याला तो फाइंड करायचा आहे. तो आपण घेऊ x. डिव्हिडंड किती दिलेला आहे डिव्हिडंड दिलेला आहे 140. डिव्हिडंड किती दिलेला आहे 460 दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी क्वेश्चन. आता क्वेश्चन जो दिलेला आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा क्वेश्चन इज 6 मोर दॅन म्हणजे काय आहे प्लस 6 मोर दॅन 5 टाइम ऑफ डिव्हिजर काय घेतला होता आपण x. आपल्याला कंडिशन मिळाली आहे 5x + 6. आता आपल्याला डिव्हिडंड काढायचा आहे तर डिव्हिडंड फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. डिव्हिडंड इक्वल फॉर्म्युला आहे डिव्हिजर मल्टिप्लाय क्वेश्चन प्लस येईल रिमाइंडर. ओके आता इथे पहा डिवायडेड किती दिलेला आहे 460 दिलेला आहे. डिव्हिजर काय दिलेला आहे x दिलेला आहे. मल्टिप्लाय क्वेश्चन काय दिलेला आहे 5x + 6 दिलेला आहे प्लस रिमाइंडर काय दिलेली आहे. आता रिमाइंडर तर आपण घेतलीच नाही ते रिमाइंडर दिलेली आहे 1. तर रिमाइंडर काय दिलेली आहे आपल्याला 1. तर आता तुम्ही इक्वेशन तयार करू शकता. तर पहा 460 इक्वल x ने 5x ला मल्टिप्लाय केला आपल्याला मिळेल 5x² प्लस x ने 6 ला मल्टिप्लाय केलं 6x प्लस काय मिळेल आपल्याला 1. 5x² प्लस 6x प्लस 1. आता इकडचे ते पहा 460 इक्वल x ना 5x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतो 5x² प्लस 6x प्लस 1. आता इथे पहा 5x² प्लस 6x प्लस 1 इकडचे प्लस 460 इकडे आणले तर काय होतात ते मायनस 460 इक्वल 0. 5x² प्लस 6x आता प्लस मायनस काय होतं मायनस 460 मधून जर 1 मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं 459 इक्वल 0. आता पहा इथे जर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड यूज केली तर ते तुम्हाला मल्टिप्लिकेशनमध्ये खूप लांबल्याचं कदाचित तुमचं मल्टिप्लिकेशन रॉंग पण येऊ शकतं. तर पहा इथे तुम्ही स्क्वेअर मेथड पण यूज करू शकता किंवा तुम्ही फॉर्म्युला मेथड पण यूज करू शकता. तर ॲडिशन मेथडने सॉल्व्ह करून घेऊया. a ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे आपण 5 b ची आहे 6 c ची आहे 459. आपला फॉर्म्युला आहे b² - 4ac इक्वल b ची व्हॅल्यू आहे 6² - 4 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 459. 6 चा स्क्वेअर येतं 36 मायनस 4 मल्टिप्लाय 59 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतं 900. हे मायनस आहे सॉरी मायनस झालं प्लस इथे मिळतं आपल्याला 9180. दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला मिळतं 9216 म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 9216. आपला फॉर्म्युला आहे x इक्वल मायनस b प्लस मायनस √ b² - 4ac अपॉन 2a. x इक्वल मायनस b ची व्हॅल्यू काय आहे 6 प्लस मायनस √ 9216 अपॉन 2 मल्टिप्लाय 5. तर इथे पहा -6 प्लस मायनस आता 9216 जो आहे तो आहे 96चा स्क्वेअर. इथं घ्या 96 इथे 96 अपॉन 5 2चा काय येतो 10.
आता इथे पहा एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, तर x इक्वल -6 प्लस 96/5 और x इक्वल -6 मायनस 96/10 मिळाला -6 प्लस 96/10 और x इक्वल -6 मायनस 96 काय मिळाले आपल्याला 10 मिळाले. तर x इक्वल प्लस मायनस मायनस होतात 96 मधून जर 6 केले तर आपल्याला मिळतात 90/10 और x इक्वल इकडे पहा मायनस मायनस प्लस 96 मध्ये जर 6 ॲड केले तर आपल्याला मिळतात 102 इथे मिळेल 10. x इक्वल 10 1 चा 10 10 9 चा 90 और x इक्वल इथे मिळेल आपल्याला 10 1 चा 10 अँड 1.2. तर इथे आपण घेऊ शकतो देअरफोर x इज नॉट इक्वल टू 1/2 देअरफोर x इक्वल 9. म्हणजे आपल्याला जो डिव्हिजर आहे तो किती मिळालेला आहे x मिळालेला आहे. इथे लिहू शकतो आपण डिव्हिजर इक्वल x. आता आपल्याला काढायचं आहे क्वेश्चन इक्वल 5x प्लस काय होता आपला 6. क्वेश्चन होता आपल्याला 5x प्लस 6. आता इथे पहा 5x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली 9 प्लस 6. 5 9 चा किती येतं 5 9 चा 45. 45 प्लस जर 6 केला आपण तर आपल्याला मिळतं 51. तर पहा इथे आपल्याला डिव्हिजन मिळालेला आहे 9 अँड क्वेश्चन मिळालेला आहे 51. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 10 तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इथे एक दिलेला आहे पहा, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे. तर पहा हा ट्रॅफिझियम आहे आणि ट्रॅफिझियमच्या समोरासमोरील बाजू तुम्हाला दिलेली आहे. एक बाजू ए बी दिलेली आहे x आणि दुसरी दिलेली आहे डी अँड सी. ती व्हॅल्यू दिलेली आहे 2x + 1 दिलेली आहे. जी हाईट आहे तर हाईट दिलेली आहे पहा x - 4 दिलेला आहे. तर पहा तुम्हाला ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. सोल्युशन पहा, हा जो सोल्युशन घ्यायचं आहे आपल्याला. स्क्वेअर ABCD इज अ ट्रॅपिझियम दिलेला आहे तुम्हाला अँड लेंथ AB इक्वल दिलेली आहे CD दिलेली आहे. तर पहा एरिया ऑफ स्क्वेअर ABCD जो दिलेला आहे एरिया काय दिलेला आहे 1/2 AB + CD मल्टिप्लाय हाईट दिलेली आहे. तर हाईट जर तुम्ही बघितलं तर हाईट येते त्याची AM. तर आपल्याला इथे घ्यावं लागेल 1/2 AB + CD मल्टिप्लाय हाईट आहे त्याची AM दिलेली. आता पहा 1/2 AB आपल्याला दिलेली आहे पहा x + CD दिलेली आहे 2x + 1 मल्टिप्लाय AM म्हणजेच हाईट दिलेली आहे x - 4. आता इथे जर तुम्ही बघितलं तर एरिया जो दिलेला आहे हा दिलेला आहे 33. आपण इथे 33 घेऊ. आता इकडे पहा इकडे डिवाइड इकडून काय होतील ही 2 मल्टिप्लायमध्ये होते 33 × 2 इक्वल. आता इथे x आणि 2x दिलेला आहे तर काय होतील हे 3x + 1. आता मल्टिप्लाय आहे पहा x - 4 दिलेला आहे. आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथे हा फॉर्म्युला लागू होतो पहा. इथे आपल्याला एक फॉर्म्युला लागू करावा लागेल x² - 2ab + b². ओके 33 2चा येतो 66 इक्वल. मग 33 1/2 दिलेला आहे. आता इकडचे अपॉनमध्ये दिले इकडे काय होतील मल्टिप्लाय 32 × 2 इक्वल पहा 2x and 1x किती झाले 3x + 1. एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x - 4. फर्स्ट ब्रॅकेटने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 33 2चा किती येतं 66. ओके 33 2चा येतं 66 इक्वल. हे बघा 3x नेक्स्टला मल्टिप्लाय केलं 3x² - 3x न 4ला मल्टिप्लाय केलं 12x प्लस 4xचा इथे काय होईल x. आता 4 1चा काय येईल -4. ओके इथे पहा 3x² मायनस प्लस मायनस मायनस होईल. मोठ्या संख्येत चिन्ह मायनस आहे तर मायनस घेतलं. 12 मधून x गेला तर आपल्याला मिळते 11x - 4. इकडचे प्लसमध्ये इकडे येऊन काय होतील -66. 3x² मायनस आता 11x प्लस मायनस 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 प्लस मोठ्या संख्ये साईन -7 मायनस घेतलं 66 and 4 किती झाले 70. इथे पहा a ची व्हॅल्यू आपण ABCच्या व्हॅल्यू काढून घेऊ. a ची व्हॅल्यू आहे 3, b ची व्हॅल्यू आहे 11 आणि c ची व्हॅल्यू दिली 70. आता इथे आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करूयात. इथे a ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे c ची 70 दिलेली आहे. आपण करतो a × c. a दिलेली आहे 3 × 70 किती येतात 210. 210 चे असे फॅक्टर पाडायचे ज्याची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन काय आली पाहिजे 11 आली पाहिजे. तर 21 10चा किती येतात 210
21मधून 10 मायनस केलं तर आपल्याला मिळतात 11. आता इथे हे फॅक्टर टाकून घ्या. तर पहा थ्री एक्स स्क्वेअर मायनस 21x मायनस 10x मायनस 70 इक्वल काय येतील -70 इक्वल 0. आता इथे पहा 3x आणि 21 याच्यामध्ये काय येईल 3x x मायनस 3 7चा 21. इथं 10 घेतलेला आहे आपण. इथे येईल x मायनस 7. 3x प्लस 10 एका ब्रॅकेटमध्ये आणि x मायनस 7 एका ब्रॅकेटमध्ये. x इक्वल -10/3 और x इक्वल इकडचे मायनस इकडून काय झाले प्लस. बट x तर पहा x इक्वल मिळालेला आहे -10/3 और x इक्वल मिळालेला आहे 7. बट x इज नॉट इक्वल टू -10/3. देअरफोर x इक्वल काय मिळालेलं आहे आपल्याला 7 मिळालेलं आहे. ओके. इथे पहा ए बीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 7 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायची आहे सी डी. तर पहा सी डीची व्हॅल्यू आपल्याला दिली होती 2x + 1 दिली होती. 2x + 1 2xची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 7 + 1 2 7चा काय मिळतो 40. 40 + 1 इक्वल काय मिळते 50. आता आपल्याला सी डी मिळालेली आहे 50. आता काढायची आपल्याला हाईट म्हणजे ए एम काढायची आहे. ए एम इक्वल दिलेली आहे x - 4. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 7 7 - 4 इक्वल 3. तर पहा ए बी मिळालेली आहे 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सी डी मिळालेली आहे 15 सेंटीमीटर. व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर आपल्याला काढायची आहे डी सी. डी सी इक्वल आपली व्हॅल्यू होती 2x + 1. तर पहा 2xची व्हॅल्यू आहे 7 + 1 2 7चा 40 + 1 इक्वल 15. म्हणजे डी सी मिळालेली आहे आपल्याला 15 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला बी सीची व्हॅल्यू काढायची आहे. बी सी दिलेला आहे x - 2. एक्सची व्हॅल्यू आहे 7 7 - 2 इक्वल काय काढायचे आपल्याला. तर पहा 7 - 2 इक्वल मिळालेला आहे 5. तर बी सीची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 5. ए बी मिळाली होती 7 सेंटीमीटर. डी सी मिळाली आहे 50 आणि बी सी मिळालेली आहे 5 सेंटीमीटर. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. यानंतर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. बाय. टेक केअर.